आणि आता सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा लवकर होणार आहेत। स्टेट बोर्डाकडून दोन्ही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। 12वी थेअरीची परीक्षा ही 11 ते 18 मार्च दरम्यान होणार आहे। 10वी थेअरीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे। 12वीची थेअरीची परीक्षा ही 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, 10वी आणि 12वीच्या परीक्षा लवकर का घेण्यात येत आहेत, यामुळे कदाचित विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरणही निर्माण होऊ शकतं? नाही, उलट बोर्डाचं असं म्हणणं, एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीनं आपण जर आधी लवकर परीक्षा घेतल्या तर काय होईल ह्याबद्दलचे विचार मंथन सुरू आहेत आणि शाळांना पण त्यांची मतं विचारली गेलेली आहेत। मी मगाशी अध्यक्षांशी बोललो तर त्यातनं मला असं दिसतं आहे की 10वीची परीक्षा झाल्यानंतर अगदी मराठवाड्यातून विद्यार्थी पुण्यात येऊन प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा मुंबईमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी मोठी झुंबड उडते, 3-4 आपल्याला फेऱ्या बघायला मिळतात। तो पहिला प्रयत्न असा आहे की 10वीची परीक्षा जर आपण लवकर घेतली तर विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाच्या दृष्टीनं तयारीला पुरेसा वेळ मिळेल, कारण मग ही ऑक्टोबर पर्यंत ही प्रवेशाची 11वीची प्रक्रिया चालत राहते, 3री-4थी यादी येते आणि मग त्यातनं 11वीचं जे वार्षिक गणित आहे ते बिघडतं। आता 12वी बद्दल तर माझ्या मते विद्यार्थ्यावरचा हा तणाव कमी करणारा निर्णय आहे। अर्थात आपण काही यातले तज्ज्ञ नाही, पण जे मंडळ असं सांगतं आहे त्याप्रमाणे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, नीट असेल किंवा जेईई असेल, जेईई मेन आणि ऍडव्हान्स, तर ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा। काय होतं की बरेचसे विद्यार्थी हे 12वीच्या परीक्षेकडे तुलनेनं कमी लक्ष देतात आणि नीट आणि जेईई कडे त्यांचं लक्ष अधिक असतं। सरकारचा असा प्रयत्न आहे की दोन्ही परीक्षांची जी गुणोत्तर पातळी आहे ती 50-50% आणावी का, पण आत्ताचा जो निर्णय आहे तो स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना अधिकात अधिक वेळ मिळावा म्हणून मग 12वीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत घेण्याचं ठरतं आहे आणि मग त्याचा फायदा नीटची तयारी करणाऱ्या, जेईईची तयारी करणाऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना होईल, अशा पद्धतीचा हा मतप्रवाद आहे। मी लातूरमधल्या काही तज्ज्ञांशी बोललो, तिथे मला फार काही ह्या मंडळाच्या धोरणाच्या विरोधात कोणी बोलताना दिसलं नाही। 10वी बद्दल नाही म्हणत मी, पण 12वी बद्दल उलट असं म्हणणं आहे की लवकर परीक्षा उरकल्या गेल्या तर मग मुलांना जो मुख्य परीक्षेचा ताण आहे तो कमी होईल आणि ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामवरती अधिक लक्ष देऊ शकतील। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर आणि सोप्या माहितीसाठी।